महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिर्लेकर मसाल्याचा खमंग सुवास, पण खोपटा कोपरोली रस्त्यावर मात्र वाहतुकीचा ठसका। मार्च एप्रिल महिना सुरू झाला की गृहिणींची वर्षभराच्या साठवणुकीचे मसाले, पापड आणि लोणचे तयार करण्याची लगबग सुरू होते। उरण तालुक्यातील विविध भागात सध्या मसाल्याच्या चक्क्यांवर मसाला कांडप करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र खोपटा कोपरोली रस्त्यावर असलेल्या मसाला मिलच्या परिसरात रस्त्याच्या कामांमुळे ग्राहकांना आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। खोपटा कोपरोली मुख्य रस्त्यावर असलेली चिर्लेकर मसाला मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून गृहिणींच्या पसंतीचे केंद्र आहे। मिरची, हळद आणि गरम मसाले निवडून ते खात्रीशीरपणे दळून मिळत असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असते। मात्र सध्या खोपटा ते कोपरोली दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। मसाला मिल ही मुख्य रस्त्यालगत असल्याने ग्राहक आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात। रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे, त्यातच वाहनांच्या रांगांमुळे रस्ता जाम होण्याची परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे। रस्ता कामाच्या धुळीचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत गृहिणींना आपला मसाला दळण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे। गृहिणींची चोखंदळ निवड, वाहतुकीची अडचण असली तरी वर्षभराचा स्वाद टिकून राहावा याकरता गृहिणी चोखंदळपणे स्वतः उभे राहून मसाले दळून घेण्याला प्राधान्य देत आहेत। प्रशासनाने या भागातील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे किंवा वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। नमस्कार, मी आशिष संतोष चिर्लेकर मसाल्यामधून। आता बघू शकता, उन्हाळा महिना म्हणजे आपला वर्षाचा महिना, वर्षाचा आपण जो मसाला बनवतो ती आता कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्या चालू आहे। लोक आपला घरगुती मसाला बनवतात, बाहेरच्या मसाल्यावर टेस्ट नसते, चव नसते। त्यामुळे लोक आमच्याकडे आमच्या आजोबांपासून आमच्याकडे मसाला दळायला येतात। किती जरी तरुण आले, पिढ्या चेंज झाल्या, पण मसाला बनवण्याचं काही लोक काय सोडत नाही, कारण घरची चव ती घरची चव। त्यामुळे आता सध्या सीझन असल्यामुळे थोडी गर्दी असते, पण आपल्या चिर्लेकर मसाल्याचं वैशिष्ट्य असं की इथे बारीक मसाला भेटतो, त्यामुळे दूर दूरून लोक येतात। तरी तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा।